नमस्कार. आज जागतिक वसुंधरा दिन. या दिनाचे औचित्य साधून आज आपण जामनेर शहरातील पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष लागवडीचे काम करणारे करणबारी यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. काकांनी तसा परिचय करून दिला. वृक्षप्रेमी म्हणून आम्ही जवळपास 4-5 वर्षांपासून जामनेरमध्ये सक्रियपणे काम करतो आहे. आज जागतिक वसुंधरा दिन, साधारणतः 1970 पासून हा वसुंधरा दिन साजरा केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची परिस्थिती पृथ्वीवासियांवर का आली, तर एका गीतामध्ये आम्ही शिकलो आहे, देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ दे ना सके. सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है. भूख मिटाने को हम सबकी, धरती पर होती खेती है. सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, हवेपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, धरतीपासून आपल्याला अन्न मिळतं. पण या वस्तू आपल्या दिनचर्येमुळे आज प्रदूषित होत आहे. आज आपण बघतो की प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात किती मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि प्लास्टिकच्या ओझ्याखाली आपली ही पृथ्वी आज दबते आहे. आज आपण जर नियम पाळला की मी रोजच्या दैनंदिन वापरामध्ये प्लास्टिकच्या ऐवजी स्टील, जसं आपण चहाचे कप वापरतो ते प्लास्टिकचे असतात, आज त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर अशा प्रकारे होत आहे. आपण त्याला कागदी ग्लास समजतो, पण त्याला प्लास्टिकची कोटिंग असते. प्रत्येक ठिकाणी आपण बाहेर जेव्हा चहा पितो तेव्हा प्लास्टिकच्या ग्लासांमध्ये चहा पितो. तिथे जर आपण एक कप वापरला, स्टीलचा फोल्डिंग कप, तो किचन म्हणून पण आपल्याला वापरता येतो, तर त्यामध्ये जर चहा पिला तर आपलं आरोग्य हे चांगलं राहू शकतं. कारण त्या प्लास्टिकचे जे कण आहेत ते त्या गरम चहामध्ये विरघळतात आणि ते आपल्या पोटात जाऊन कॅन्सरचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर एक छोटंसं उदाहरण आहे की ज्याच्यापासून आपण आपलं आरोग्य वाचवू शकतो आणि पृथ्वीचं वसुंधरा म्हणून पृथ्वीला पण आपण वाचवू शकतो. मागच्या दिवाळी अंकामध्ये लोकमतच्या मी एक लेख वाचलेला होता पाण्याविषयी. तर एक टी शर्ट किंवा एक कापड बनवायला जवळपास 1000 लिटर पाणी खर्च होतं कॉटन कंपन्यांमध्ये. आपल्या घरी आज किती टी शर्ट पडलेले आहेत, किंवा आपण जर दसरा दिवाळी आता हा विषय नाही राहिला, पहिले सणांच्या दिवशी आपण कपडे खरेदी करत होते, पण आज मनात येईल तेव्हा आपण कपडे खरेदी करतो. इथं आपली हाऊस आपण फेडून घेतो आहे, पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की हजारो लिटर पाणी आपण फक्त एका टी शर्टसाठी वाया घालतो आहे. तर आपण कुठेतरी आपल्या गरजांवर जर मर्यादा घातल्या तर आपोआप आपल्या पृथ्वीवर पण सुद्धा निसर्ग हा टिकून राहू शकतो. आज नदीचे पाणी, माझे आजोबा आजी सांगायचे की आम्ही नदीवरून पाणी पित होतो, पाणी वापरत होतो आणि पाणी भरत होतो, तेव्हा नळ नव्हते. आज आपण नाले नदीत सोडून टाकलेले आहेत, शौचालय नदीच्या किनारी बांधलेले आहेत, म्हणजे आपण नदी अस्वच्छ केलेली आहे. प्रेमानंद महाराजांचे आपण लेक्चर ऐकतो, त्यांनी एका लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की त्यांच्याकडे एक विदेशी नागरिक आला. त्यांनी सांगितलं की विदेशामध्ये पृथ्वीला, नदीला कोणी माता म्हणत नाही. भारत हा एकमेव देश आहे जिथे गंगा माता म्हटलं जातं, नर्मदा मैया म्हटलं जातं. 7 नद्या, आपल्याला सगळ्या नद्या या माते समान आहेत, परंतु त्याच मातेला आपण अस्वच्छ करतो आहे. तो विदेशी नागरिकाने सांगितलं की देशाच्या बाहेर नद्या या स्वच्छ आहेत, जरी त्यांना माता नाही म्हटलं जात तरी, पण भारतात माता म्हटलं जातं आणि त्यातच आपण विष लोटतोय, घाण पाणी लोटतोय. आज आपल्या जामनेरचं उदाहरण घेतलं, कांग नदी ही छोटीशी नदी आहे, जिचा उगम अजिंठा पर्वतरांगांपासून सुरुवात होते आणि इथे कुठेतरी तापी नदीला ते मिळते. एक छोटीशी नदी आहे. जामनेर नगरपालिकेसाठी ते काही मोठं काम नाहीये की ती नदी स्वच्छ आपण करू शकत नाही. जर नाल्यांच्या पाण्यावर, जिथे आपण नदीच्या तोंडाशी नाले सोडलेले आहेत, तिथे जर जाळ्या लावल्या, तिथे प्लास्टिक अडवलं, घाण पाणी अडवलं, त्याची व्यवस्था दुसरीकडे वळवली तर आपली नदी ही सहज स्वच्छ होऊ शकते. छोटीशी नदी आहे. आपण जर जामनेर म्हणून हा जर प्रयोग अवलंबला तर पूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण ठेवू शकतो. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि देवी गंगा स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. ते कुठेतरी प्रयत्न करत आहे. गंगा ही फार मोठी लांब नदी आहे, परंतु कांग नदी ही छोटी नदी आहे. या स्तरावर प्रयत्न करून आपण देशासाठी आणि पृथ्वीसाठी एक आदर्श निर्माण करू शकतो. आज संघाचे 5 आयाम आहेत, त्यात पर्यावरण हा त्यांनी एक आयाम घेतलेला आहे. त्यात PPP म्हणजे पेड, प्लास्टिक आणि पाणी या 3 विषयावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं आहे. कुठेही हिंदू मेळावे असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर संघाच्या बौद्धिकाच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी या 3 विषयात लक्ष केंद्रित केलं जातं. झाडांची आज आपण विकास होतोय, परंतु त्या विकासाच्या नावाखाली बरेच वृक्षतोड केले जाते, जंगलतोड केली जाते. दुर्मिळ असणारे वृक्ष जसं मोह आहे,
कुसुम वृक्ष आहेत. असे दुर्मिळ वृक्ष आज नामशेष होत आहे. आज बरेचसे आम्ही केशव किरण बहुउद्देशीय आमची संस्था आहे. आम्ही 3-4 वर्ष झाले जामनेर शहरांमध्ये काम करतोय. तर असे दुर्मिळ वृक्षांची आम्ही लागवड केलेली आहे. जामनेरमध्ये उशिया माता नगर आहे, नगरपालिकेचा तिथे ओपन स्पेस आहे. तिथे आम्ही जवळपास 50 वृक्षांची लागवड केली. नंतर श्रीरामपेठमध्ये श्रीराम मंदिर आहे, तिथे आम्ही जवळपास 40 ते 50 वृक्षांची लागवड केली. जिथे आपण बसलेलो आहोत बीओटी कॉम्प्लेक्स, तिथे आम्ही रस्त्याच्या दुतर्फा 20 वृक्षांची लागवड केली आहे. तर अशा प्रकारे वृक्ष लागवडीच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी पर्यावरण आणि निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आनंद वाटतो की जामनेरमध्ये वृक्षप्रेमी सक्रियरित्या काम करत आहेत. आमचे मित्र आहेत सुखदेव कौतिक महाजन, जवळपास यांनी 5 ते 6 हजार वृक्ष लागवड 89-90 पासून लावण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत ते जगवत आहे. अजून एक आमचे मित्र आहे पिंपळगाव गोलाई येथील, बोदवडला ते प्राध्यापक आहे, विश्वजित भुजंगराव सिसोदे. त्यांनी पिंपळगाव ते मोयगाव ही ग्रामपंचायतचं जी गायरान जमीन आहे, तर 2 वर्ष आधी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तिथे जवळपास 3 ते 3.5 हजार वृक्ष लावले आणि दर आठवड्याला ते त्या वृक्षांची काळजी घेतात. त्यांना आळे नसतील तर आळे करतात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातून तिथे पाईपलाईन केलेली आहे आणि आज जवळपास ते 90% वृक्ष चांगल्या प्रकारे जगलेले आहेत. जर कुठल्याही ग्रामपंचायतच्या सरपंचाने किंवा सक्रिय कार्यकर्त्यांनी म्हणा, जर आपण अशा प्रकारे पर्यावरणाविषयी जागृती केली तर कित्येक गायरान जमिनी आहे की तिथे आज आपले शेतकरी अतिक्रमण करताय किंवा कोणीही अतिक्रमण करताय, त्या जर आपण वाचवल्या आणि तिथे ठरवून वृक्ष लागवड केली तर आपला तालुका, आपलं गाव हे निसर्गाने सुसंपन्न होऊ शकतं. आम्ही एक थोडा अभ्यास केला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे, जंगलतोड झालेली आहे, ते आता भरून कशी निघणार. तर आम्ही सर्च करता करता आम्हाला जाणवलं की जपानचे एक शास्त्रज्ञ होते मियावाकी. त्यांनी अगदी छोट्या कालावधीमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर जंगल कसं निर्माण करू शकतो याची टेक्निक शोधून काढली. त्याला मियावाकी जंगल असं म्हणतात. तर मियावाकी जंगल हे 3 वर्षात जंगल उभं राहतं. सातारा जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या जळगावमधील कवयित्री बहिणाबाई युनिव्हर्सिटीमध्ये असा प्रयोग केला गेलेला आहे. आपली जळगावची MIDC आहे, तिथे पण आम्ही केशव किरणच्या कार्यकर्त्यांनी तिथे भेट दिली होती. तर तिथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये MIDC एरियामध्ये सुद्धा काही व्यापाऱ्यांनी 1 एकरमध्ये जवळपास 500 ते 600 वृक्ष लागवड केली. म्हणजे 1-1 फुटावर जेव्हा आपण वृक्ष लावतो तर ते सूर्यप्रकाशाची स्पर्धा करण्याच्या हेतूने पटापट वाढतात आणि 3 वर्षात त्यांची उंची जवळपास 15 ते 20 फूट होते. तर अशा प्रकारे जामनेरमधल्या ज्या ओपन स्पेस आहेत, जिथे आज आपण मंगल कार्यालय बांधतोय किंवा धार्मिक स्थळं बांधतोय, काही ठिकाणी आपण जर अशा छोटे छोटे जंगल उभे केले, बगीच्याला पर्याय म्हणून छोटे जंगल जर उभे केले, तर आपण जामनेरचं जे वातावरण आज 42-43 अंश तापमान होतंय ते कुठेतरी आपण कंट्रोल करू शकू आणि निसर्ग हा वाचवू शकू. मुक्त करू, प्लास्टिकचा वापर टाळू आणि ही पृथ्वी निसर्गाने सुसंपन्न करू. धन्यवाद.